नमस्कार मित्रांनो, आपण जे उद्दिष्ट ठरवलेलं असतं, आपण जे ध्येय ठरवलेलं असतं, ते ध्येय प्राप्त करण्यासाठी, इप्सित साध्य करण्यासाठी आपण ज्यावेळेस प्रयत्न करत असतो त्यावेळेस अनेकदा कटू प्रसंगांना सामोरं जावं लागतं. आपल्याला अनेकदा अपमानाचे घोट पचवावे लागतात. जर आपण त्या ठिकाणी आपला स्वाभिमान जिवंत ठेवत थोडंसं अग्रेसिव्हपणे विरोध करण्याचा प्रयत्न केला किंवा स्वाभिमानाने त्या यंत्रणेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर आपलं जीवनभरचं नुकसान होतं. ते टाळायचं असेल तर वेळ प्रसंगी असे कटू प्रसंग जे आहेत ते आपल्याला पचवावे लागतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. तसं जर नाही केलं तर आपण अशा गोष्टींचा विचार करण्यामध्ये आपला खूप वेळ वाया घालवतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे साध्य करायचंय त्या साध्यापासून आपण दूर जायला सुरुवात होते. हे टाळण्यासाठी आपल्याला खूप काळजीपूर्वक आपलं जीवन जगायला पाहिजे. 10-12 वर्षाचा एक मुलगा, घरची गरिबी, खाणारी तोंड जास्त आणि कमावणारे हात कमी, अशा परिस्थितीत कसा बसा झोपडपट्टीतल्या एका शाळेमधून लिहायला वाचायला येतं आणि 6वी मध्ये त्याची शाळा सुटते. त्यावेळच्या परिस्थितीनुसार हा मुलगा एका बुक बाइंडिंगच्या दुकानामध्ये कामाला सुरुवात करतो. त्या ठिकाणी ती त्याची उमेदवारी सुरू असते. स्वतः जर स्वतंत्र काम करायला सुरुवात करायची असेल तर अशा प्रकारे एखाद्या उद्योगामध्ये प्रशिक्षण घेणं त्या काळच्या प्रथेप्रमाणे आवश्यक होतं. तसंच जॉन रिबू नावाच्या एका पुस्तक बांधणी करणाऱ्या कारखान्याच्या मालकाने या मुलाला आपल्या कार्यशाळेमध्ये ठेवून घेतलं. त्या ठिकाणी काम करत असताना या मुलाला आपली वाचनाची सवय मात्र शांत बसू देत नव्हती. तो त्या पुस्तकाच्या दुकानात येणारी जी काही पुस्तकं असायची ती पुस्तकं हळुवारपणे निरखत असायचा, पाहत असायचा, त्यांच्यावरून हात फिरवायचा आणि ती पुस्तकं वाचायची सुद्धा. जॉन रिबूच्या हे लक्षात आलेलं होतं. त्यांनी या मुलाला पुस्तकं वाचायला पूर्ण परवानगी दिली होती. त्याप्रमाणे तो मुलगा पुस्तकं वाचत असे आणि मालकही त्याला कधीही अडचण करत नसत किंवा अडकाटी करत नसत. अर्थातच हा मुलगा पुढे खूप मोठा झाला आणि त्यानंतर सुद्धा या जॉन रिबूंचं नाव त्याने कायम आदराने घेतलं. त्याने जी आपल्याला सवलत दिलेली होती त्याच्याबद्दल कायम कृतज्ञता व्यक्त करत राहिला. त्या मुलाला ज्याप्रमाणे पुस्तकाची बांधणी करावी लागत होती तसंच काही लोकांच्या घरी निवडक पुस्तकं त्यांनी मागणी केल्याप्रमाणे पुस्तकं पोहोच करावी लागत असायची. असंच एक ग्राहक होते, विल्यम डान्स हे त्यांचं नाव. विल्यम डान्स यांच्या घरी हा मुलगा पुस्तकं देण्या घेण्यासाठी कायम जात असायचा. विल्यम डान्स यांच्या लक्षात हेही आलेलं होतं की हा मुलगा विज्ञानाची पुस्तकं काळजीपूर्वक वाचत असावा किंवा त्याला त्याची चांगली जाण असावी आणि म्हणून ते त्याला आवर्जून सांगायचे की मला हे पुस्तक पाहिजे, ते पुस्तक पाहिजे. असं त्याच्यातून त्यांचा परिचय वाढत गेलेला होता. एकदा असंच हा मुलगा पुस्तकं देण्यासाठी विल्यम डान्स यांच्या घरी गेलेला असताना त्यांनी त्याच्या हातामध्ये एक 4 तिकिटांचा संच ठेवला आणि त्याला सांगितलं की रॉयल सोसायटीमध्ये काम करणाऱ्या एका मोठ्या शास्त्रज्ञाच्या भाषणांची ही तिकीट आहेत आणि ही मला आलेली आहे, पण मी ते लेक्चर्स अटेंड करू शकत नाही, तर कृपा करून तुला जायचं असेल तर तू या तिकिटांचा उपयोग कर. हा मुलगा त्या व्याख्यानासाठी आवर्जून जातो आणि नुसता जात नाही तर त्या व्याख्यानातल्या सर्व प्रमुख मुद्द्यांच्या नोट्स काढत राहतो. आणखी 3 दिवस ही व्याख्यानं वाढतात आणि ती 3 दिवसाची व्याख्यानं सुद्धा हा मुलगा अटेंड करतो. या 7 लेक्चर्सच्या जवळपास 300 पानाच्या नोट्स या मुलाकडे तयार होतात. या नोट्सचं करायचं काय हा मुलाच्या पुढे प्रश्न पडतो. शेवटी ती सर्व नोट्सची पानं जे तो छान पद्धतीने बाइंड करतो आणि हम्फ्रे डेव्ही यांच्याकडे ती सर्व पार्सल पाठवून देतो. योगायोगाची गोष्ट अशी की हम्फ्रे डेव्ही यांना त्यापूर्वीच काही दिवस अगोदर एक अपघात झालेला होता. त्या अपघातामध्ये त्यांच्या डोळ्याला इजा झालेली होती. हम्फ्रे डेव्ही यांच्यासारखा थोर शास्त्रज्ञाला आपलं संशोधन सुरळीत ठेवता यावं
यासाठी एक सहाय्यक नेमण्याची खास परवानगी रॉयल सोसायटीने दिलेली होती. त्याच काळात या मुलाच्या त्या नोट्स हम्फ्रे डेव्ही यांच्या हातात पडल्या. त्यांना खूप आश्चर्य वाटलं की आपण विज्ञान लोकांच्या मध्ये रुजावं यासाठी दिलेल्या व्याख्यानाच्या असा एक मुलगा काहीतरी नोट्स काढतो आणि त्या आपल्याला पाठवतो. आपल्याला एक सहाय्यक नेमायचा आहे, तर याच्यापेक्षा दुसरा चांगला सहाय्यक मिळू शकणार नाही. त्या मुलाला ते बोलावून घेतात आणि आपला सहाय्यक म्हणून आपल्या प्रयोगशाळेमध्ये त्याला नियुक्ती देतात. 6वी पास असलेला मुलगा थेट रॉयल सोसायटीच्या प्रयोगशाळेमध्ये हम्फ्रे डेव्ही यांच्यासारख्या जगप्रसिद्ध संशोधकाचा सहाय्यक बनला. मात्र त्यानंतर काही दिवसांनी या हम्फ्रे डेव्ही यांना परदेश गमनाची संधी मिळाली. युरोपच्या दौऱ्यावरती ते निघाले. एकेका देशाला ते भेट देत जाणार होते आणि त्यांचा बरा मोठा तो दौरा होता. या दौऱ्यामध्ये हम्फ्रे डेव्ही यांना त्यावेळेसच्या इंग्लंड मधल्या प्रथेनुसार एक सहाय्यक आणि एक शिपाई बरोबर नेण्याची परवानगी होती. मात्र हम्फ्रे डेव्ही यांच्या या दौऱ्याच्या दरम्यान सहाय्यक म्हणून या मुलाचं नाव कायम झालेलं असलं तरी शिपाई मिळत नव्हता. मग ठरलं असं की सुरुवातीला सहाय्यक फक्त बरोबर घेऊन दौरा सुरू करावा आणि कुठेतरी रस्त्यात मग शिपाई भेटेल त्याची नियुक्ती करावी. त्यानुसार हा दौरा सुरू झाला. बहुतेक सगळा प्रवास हा रेल्वेने होता. प्रथम श्रेणीच्या डब्यामध्ये हम्फ्रे डेव्ही यांची व्यवस्था होती. सहाय्यकाला वर्ग 3च्या डब्यामधून प्रवास करायचा होता. मात्र शिपाई आणि सहाय्यक दोन्ही भूमिका या मुलांनी करायच्या असल्यामुळं त्या मुलाला कोचच्या बाहेर बसायला हम्फ्रे डेव्ही यांच्या पत्नीने सांगितलं. कोचच्या बाहेर बसून तिथेच त्याने जेवण सुद्धा करायचं होतं. अत्यंत अवमानकारक भाषा हम्फ्रे डेव्ही यांच्या पत्नीकडून वापरली जात होती. या भाषेला आणि होणाऱ्या त्रासाला हा मुलगा वैतागला. आपण हा दौरा सोडून निघून जावं, खड्ड्यात गेलं ते संशोधन इथपर्यंत टोकाचे विचार त्या मुलाच्या मनात यायला सुरुवात झाली. मात्र त्या मुलाने तसं केलं नाही. हा मुलगा ज्या वेळेस हम्फ्रे डेव्ही वेगवेगळ्या देशांना भेटी देत होते त्यावेळेस त्यांच्याबरोबर त्या प्रयोगशाळांना भेटी देऊन सहाय्यकाची भूमिकाही तितक्याच नेटाने पार पाडत होता. त्या ठिकाणी काय शिकता येईल, काय पाहता येईल याच्यावरती त्याचं लक्ष केंद्रित झालेलं होतं. तो ते सर्व काही पाहतो आणि पाहून परत येतो. या दौऱ्यामध्ये अर्थातच आंद्रे मारिये एम्पियर सारख्या थोर शास्त्रज्ञाला त्यांना भेटता आलं. त्याचबरोबर इटलीमध्ये गेल्यानंतर विद्युत घटांची निर्मिती करणारे अलेसॅन्ड्रो व्होल्टा यांची प्रयोगशाळा देखील पाहता आली. याच्यातून त्यांच्या विज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या आणि परत आल्यानंतर या मुलाने हम्फ्रे डेव्ही यांच्या बरोबरच्या संशोधनासह वेगवेगळ्या विषयावरती स्वतःहून प्रयोग करायला सुरुवात केली आणि पुढे हाच थोर शास्त्रज्ञ मायकेल फॅराडे म्हणून जगाला ज्ञात झाले. मायकेल फॅराडे यांच्या संशोधनाबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांनी इतक्या उच्च दर्जाचं संशोधन केलं की एका भौतिक राशीला कॅपॅसिटन्स किंवा धारकता या भौतिक राशीला मायकेल फॅराडे यांच्या नावातून फॅराड हे एकक घेण्यात आलं. असं अद्वितीय पद्धतीचं कार्य मायकेल फॅराडे यांच्या हातून घडू शकलं कारण युरोप दौऱ्यादरम्यान हम्फ्रे डेव्ही यांच्या पत्नीने केलेली अपमान, मिळालेली अवमानकारक वागणूक, बोगीच्या बाहेर बसून जेवण्यापासून सगळ्या गोष्टींच्यासाठी तृतीय श्रेणीचं तिकिटाचं खास रिझर्वेशन झालेलं असताना जे काही सहन करावं लागलेलं होतं ते सगळं या मुलाने तिथेच सोडून दिलं आणि केवळ एक आपण विज्ञानाचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहोत या भूमिकेतून पुढे जात राहिले म्हणूनच त्यांना हे साध्य होऊ शकलं. आपलंही असंच होतं. अनेकदा लोक पुढच्याला त्रास व्हावा यासाठी अशा पद्धतीचं वर्तन करत असतात. पुढच्याच्या मनाला इजा झाल्यानंतर काही विकृत माणसांना आनंद मिळत असतो. अर्थातच हा त्यांचा विकृतपणा असतो. मात्र या विकृतपणाकडे आपण दुर्लक्ष न करता आपण त्याच्या विचारामध्ये जर गुंतत राहिलो तर आपलं होणारं नुकसान हे अतोनात असतं. म्हणूनच कोणी काही म्हटलं, कोणी काही झालंय असं सांगितलं
तरी त्यावरती कधीही विश्वास ठेवायला नको आणि त्याचबरोबर जे आपण ठरवलेलं आहे ते साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणं हेच सगळ्यात महत्वाचं असतं. इतर गोष्टी, इतरांची बोलणी, इतरांचं अपमान करणं हे प्रसंगी आपण गिळायला शिकलं पाहिजे, त्याच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितलेलंच आहे, निंदकाचे घर असावे शेजारी, मात्र हा निंदक आपली निंदाच करणार आहे हे लक्षात घेऊन त्याच्याबद्दल आपण विचार न करता आपल्या मनामध्ये कायम आपल्या ध्येयाबद्दल सकारात्मक भावना राहणं हे खूप महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःमध्ये थोडा तरी बदल घडवून आणला पाहिजे आणि हा जर बदल घडवून आणायला आपण शिकलो, आपण शांत राहायला शिकलो, आपण अपमानाचे खोट प्यायला शिकलो तर बऱ्याच गोष्टी सुकर होतील, सुलभ होतील आणि एकमेकांच्या वरती केले जाणारे आरोप प्रत्यारोप हे तरी टळतील. धन्यवाद.